बेकायदा पोस्टर्स आणि बॅनर्सवर मुंबई पालिकेची कारवाई 18 तासात 14,295 फलक हटवले। विसर्जनाच्या दिवशीच पालिकेने सुरू केली कारवाई। सोलापूर रेल्वे विभागाने दिली आधुनिक तंत्रज्ञानाची जोड। QR कोड स्कॅन करत रेल्वे तिकिटाचं पेमेंट आता करता येणार। शहरातील रस्ते उड्डाणपुलाच्या दुरावस्थेवर नागपूर खंडपीठाची नाराजी। पाऊस सगळीकडे असताना नागपुरातीलच रस्ते पावसाने खराब का होतात? प्रशासकीय विभागाकडे नागपूर खंडपीठाची विचारणा। केंद्रीय मंत्रिमंडळाची चांद्रयान-4 मोहिमेला मंजुरी। इस्रोकडे अंतराळ विकसित करण्याची आणि या मोहिमेची जबाबदारी आहे। सुजय विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांना दिलं आव्हान। विखेंनी संगमनेरमध्ये लढण्याचे दिले संकेत। सुजय विखे पाटील यांचे संगमनेर मतदारसंघातले दौरे वाढले। नागपूर शहरातील अनेक भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार। दक्षिण, उत्तर आणि पूर्व नागपुरातून अनेक भागात पाणीबाणी। पुण्यामध्ये ध्वनी पातळीच्या मर्यादा ओलांडून मिरवणूक। ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आवाहन करूनही डीजे जोरात वाजल्याचं स्पष्ट। बीडमध्ये पावसानं खरीप पिकांचं अतोनात नुकसान। काही ठिकाणी पंचनामे झाले असले तरी शेतकरी मदतीपासून वंचित। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावती जिल्ह्याचा दौरा करून ओला दुष्काळ जाहीर करावा। खासदार बळवंत वानखडे यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडे मागणी। केंद्रीय मंत्री अमित शाह घेणार विदर्भातील जागांचा आढावा। 23 सप्टेंबर रोजी कोर कमिटीच्या सदस्यांसोबत संवाद साधण्याची शक्यता। महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर। चित्रपटानंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या जीवनावर आता नाटकही येणार। मला काहीतरी सांगायचे नावाचं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।